नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे। आज आम्ही घेऊन आलोय हळदी कुंकू आणि बोरनाथसाठी घरच्या घरी अगदी कमीत कमी सामानांमध्ये कसं डेकोरेशन कराल ते। याआधी तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत आहात पण अजून सबस्क्राईब केले नाहीये, कृपया सबस्क्राईब करा आणि आमच्या क्रिएटिव्ह जर्नीचा भाग बना। तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला अधिकाधिक उत्तमोत्तम कंटेंट किंवा नवीन नवीन आयडिया बनवण्याची प्रेरणा मिळत राहील। चला तर मग सुरू करूया। इथे मी टिंटेड कलरफुल शीट घेतले आहेत, काही सिलेक्टेड कलर घेतले आहेत जेणेकरून आपण हळदी कुंकू आणि बोरनाथ दोन्हीसाठी वापरू शकतो। आता काय करायचंय, काईट बनवण्यासाठी एक्झॅक्ट अशी मेजरमेंट आयडिया कशी यावी, बऱ्याच R&D नंतर मला ही आयडिया मिळाली आहे। आपल्याला न्यूजपेपरला असं फोल्ड करायचं आहे आणि न्यूजपेपरला काहीसं असं आणि असं कट करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला एक मेजरमेंट काईट मिळून जाईल। म्हणजे खालच्या साईडचा त्रिकोण किती असायला पाहिजे आणि वरच्या साईडचे ट्रायंगल किती असायला पाहिजे याचा थोडासा अंदाज तुम्हाला येऊन जाईल आणि फोल्ड केल्यानंतर तुम्हाला त्याचं मेजरमेंट पण मिळून जाईल। आय थिंक हेच जरुरी आहे की ती सुरुवात कुठून करायची। जर आपल्याला मेजरमेंट करावं लागले तर ते मेजरमेंट किती असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींची अगदी स्टेप बाय स्टेप माहिती या पूर्ण व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे। तसंच तुम्ही त्या मेजरमेंटला तुम्ही कट करून घ्या आणि इथे मी अशाच प्रकारे 2 कलर घेतले आहेत कट करून। आता वरचा ट्रायंगलचा मेजरमेंट कसं घ्यायचं, असं फोल्ड करायचं परत आणि त्याला बघायचं की याची लेंथ इथून ते इथपर्यंत किती आहे, इथून ते इथपर्यंत किती आहे, कितीचा ट्रायंगल बनलाय आणि तसंच एक्झॅक्ट 2 कलरच्या शेडमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। काहीसं असं कट झालेले ट्रायंगल म्हणजे चारही ट्रायंगल आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। फेविकॉलने आपण ते जोडून घेऊ। फेविकॉल लावण्याच्या आधी माझी नेहमीची टिप, जेव्हा पण तुम्ही फेविकॉल अप्लाय कराल तेव्हा ते व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घ्या। हाताने करा किंवा स्पॅच्युलाने करा किंवा क्राफ्टिंगचे बरेच असे स्पून टूल मिळत असतात किंवा ना साधा अगदी पेपर घेतलात, पेपरचा तुकडा घेतलात ना त्याने सुद्धा तुम्ही फेविकॉल स्प्रेड करू शकता आणि नंतरच त्यावर कोणती स्टिक गोष्ट करायची असेल ती स्टिक करा। तुम्ही इथे पाहू शकता की चारही ट्रायंगलला मी काहीसं पतंगाच्या शेपमध्ये स्टिक करून घेतला आहे आणि त्यावर गोल्डन लेस किंवा गोल्डन पेपरचे स्ट्रिप्स कट करून लावले आहेत। काहीसं असं म्हणजे माझी एक काईट इथे बनवून रेडी आहे। अशा मी 3 काईट बनवल्या आहेत, 1, 2 आणि ही 3। यानंतर आपण याच डेकोरेशनला साजेसे असं एक सर्कल कट करून घेणार आहे ज्याला आपण सूर्याचं रूप देणार आहोत आणि सूर्य म्हणून आपण अशा प्रकारे त्याला असे स्ट्रिप लावत आहोत। आता ह्याचं मेजरमेंट मला वाटतंय की तुम्हाला कळलं असेलच। छोटे छोटे आपली अगदीच अंदाजपणचे स्ट्रिप कट करून आपण त्याला असे गोलाकाररित्या लावून घेणार आहोत। आणि तुम्हाला ह्याआधी व्हिडिओमध्ये बोरनाथच्या डेकोरेशनमध्ये सांगितलं, आताही पुन्हा सांगू इच्छिते, आजकाल मार्केटमध्ये बऱ्याच आर्टिफिशियल डेकोरेशन आयटम आणि बऱ्याच गोष्टी डेकोरेशनसाठी उपलब्ध आहेत, पण घरच्या घरी अगदी कमीत कमी सामानांमध्ये आपल्या एका दिवसासाठी आपण आपल्याच माणसांकडून आपल्या माणसांना एकत्रित करून जर आपण हे डेकोरेशन आपल्या काही समारंभासाठी बनवलं तर ते नक्कीच आपला समारंभ, आपला प्रोग्राम हा नक्कीच त्याला जास्तीत जास्त शोभा येईल। आणि जसं मी मागच्याही बोरनाथ डेकोरेशनमध्ये म्हणाले होते की ज्याचं बोरनाथ असेल, ज्या मुलाचं किंवा मुलीचं बोरनाथ आपण ठेवतोय त्याच मुलांकडून आपण जर ह्या काही गोष्टी त्यांच्याकडून चिटकवून घेतल्या, त्यांच्याकडून स्टिक करून घेतल्या, त्यांना आपण सांगितलं की इथे एखादा आपण काहीतरी डेकोरेशन करू तर फारच त्यांच्यासाठीही ते फार उपयुक्त ठरेल आणि नक्कीच ते आपल्या क्रिएटिव्हिटी त्यांची आपण त्यांना मोटिवेट करू शकतो क्रिएटिव्हिटीसाठी। तर तुम्ही नक्कीच ट्राय करा, घरच्या घरी अगदी पेपरने कसं डेकोरेशन आपण करू शकतो ह्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करत राहा। आय थिंक आपण जे खूपच पुराणे किंवा खूप ओल्ड जर ज्यांचा जन्म आहे त्यांना माहिती असेल की पूर्वी प्रत्येक समारंभ हा घरच्या घरी त्याला सजावट केली जायची। अगदी घरच्या सामानांमध्ये त्याची सजावट व्हायची। अगदी साडी म्हणू नका, पडदे म्हणू नका, आपण घरच्या सामानांपासूनच बनवत आलो आहोत। आता पूर्ण झालेला हा डेकोरेशन
आपण आपल्या भिंतीला, टाईल्सवर किंवा आपल्या ज्या बेसवर कसा स्टिक करायचा. तुम्ही ग्लूगनचा वापर करू शकता. ग्लूगनचा हलकासा ड्रॉपने तुम्ही प्रत्येक पेपरची शीट चिपकवू शकता. तुम्ही ग्लू ड्रॉप म्हणून मार्केटमध्ये येतं त्याचाही वापर करू शकता किंवा अगदीच फेविकॉलचाही एखादा ड्रॉप तुम्ही वापरू शकता. तर चला ह्याच्या पुढे बघा, मी क्लाउड शेपमध्ये पेपरही कट करून घेतला आहे आणि माझं डेकोरेशन बोरनांसाठी आणि हळदी कुंकूसाठी रेडी आहे. जसं आपण बोरनांला ज्या मुलाचं किंवा मुलीचं बोरनान असतं त्याचं नाव आपण लिहितो, तर इथे तुम्ही ते क्लाउडवरही लिहू शकता. अगदीच जर तुम्हाला हळदी कुंकू समारंभ ठेवायचा असेल तर तुम्ही ते हळदी कुंकू समारंभ असं करून सुद्धा क्लाउडवर ॲड करू शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हो, येणाऱ्या व्हिडिओसाठी काही विषय आणि काही आयडियाज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. भेटूया अशाच नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्राफ्ट करत राहा आणि ड्रॉइंग जरूर करत राहा. धन्यवाद.